ते बी काढून रस्त्यातच लावली आहे. बाजूच्या दिवशी सगळं काढून घेतलं नाही, पण वेल्डिंग जर आम्ही तोडलं असं नाही. आरडीचा मुलगा हां हां पडतो मी असं झालं काय परत हां काय नमस्कार, मी विक्रम पवार, सभापती मार्केट कमिटी सातारा. आज या ठिकाणी सातारा आपला शेती उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी जो आम्ही सगळ्या बोर्डाने निर्णय घेतला की आपला कन्सेड ढाबा जो अनाधिकृत बांधकाम म्हणून दिसत होतं, तसं बघायला गेलं तर 2010 साली कलेक्टरांनी ह्या कन्सेड ढाबा ताबा आम्हाला मार्केट कमिटीला दिला होता. पण त्यावेळेस आपल्या ह्या ढाब्याचे मालक यांनी विनंती केली होती की बाबा ज्यावेळेस काम सुरू होईल त्यावेळेस मी ढाबा माझा उतरवीन. पण आज या ठिकाणी आपलं मार्केट कमिटी येणे होत असताना संबंधित ढाब्याची आपल्याला अडचण जाणवली. त्यावेळेस काल झालेल्या बैठकीमध्ये आनंदराव गजाने स्वतःहून हा ढाबा या ठिकाणी रिकामा केला आहे. तिथून पुढे फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती पुन्हा कंचे ढाबा या ठिकाणी सातारकरांच्या सेवेत त्या ठिकाणी सुरू झाला आहे. मी प्रथमतः आनंदरावांच्या मनापासून आभार मानतो. मी सर्व संचालक मंडळ की त्यांनी या ठिकाणी जो आमचं भाऊसाहेब महाराजांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण व्हावं, त्या ठिकाणी ते काम करण्यासाठी कुठे अडचणी होऊ नये म्हणून स्वतःहून त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला की एवढा मोठा ढाबा 40 वर्षाचा हा ढाबा जुना ढाबा आहे. साताऱ्यात आपल्या महाराष्ट्रात या ठिकाणी या ढाब्याचं फार मोठं नाव आहे. पण एवढं मोठं नाव असताना सुद्धा आनंदरावांनी स्वतःहून सांगितलं बाबा एवढा मोठा प्रोजेक्टला जर माझ्या कन्से ढाब्यामुळे अडचणी असेल तर मी ढाबा तो या ठिकाणी स्वतःहून काढून घेतो. त्यांनी या ठिकाणी ढाब्याचे सगळं मटेरियल या ठिकाणी काढले आणि या ठिकाणी झालेली जी आता इमारत आहे त्या इमारतीत पाडायचं काम आपल्या बोर्डामार्फत संचालकांमार्फत आम्ही आज सुरू केलेलं आहे. पुढचं आता ऑगस्ट महिन्यात आमचं या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रमसुद्धा घेऊन प्रशस्त या ठिकाणी मार्केट कमिटी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा बांधकामाचं काम सुरू करणार आहे.